नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. लेखी परीक्षेला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच जिल्ह्यांचे पेपर्स आलेले आणि आपण आपल्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक जिल्ह्याचं एक्सप्लेनेशन घेणार आहोत. आज आपण पहिला पेपर घेतोय जळगाव जिल्ह्याचा. त्यामध्ये आपण गणित व बुद्धिमत्ता हे दोन विषय बघणार आहोत. या अगोदरचा मराठी आणि GK/GS याचे जे व्हिडिओ होते ते आपण आपल्या युट्यूब चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेले. तर ज्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनी ते बघून घ्या. आणि इथून पुढे प्रत्येक जिल्ह्याचे सर्व पेपर आपण आपल्या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत. तर आता आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया. प्रश्न आहे, नदी, झरा, ओढा, नाला, समुद्र या शब्दांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? आपल्याला माहिती आहे सगळ्यात आधी काय झरा 1 नंबर, त्यानंतर 2 नंबरला काय असतो नाला, 3 नंबर ओढा, 4 नंबर आणि 5 नंबर काय समुद्र. या शब्दांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द आलाय? 3 नंबरला कोणता शब्द आहे? ओढा. क्रमांक 4. पुढे, सत्यवान हा महेशचा मामा आहे पण महेशच्या वडिलांना भाऊ बहीण नाही. तर सत्यवान हा महेशच्या वडिलांचा कोण? महेशचा मामा आहे म्हणजे काय? आता महेशच्या वडिलांना भाऊ बहीण नाहीये म्हणजे तो काय झाला? महेशच्या आईचा भाऊ. म्हणजे हा जर महेश असेल तर त्याची आई आणि त्याचा भाऊ कोण? सत्यवान. माझा आपल्याला पुढे असं म्हटलंय की सत्यवान हा महेशच्या वडिलांचा कोण? तर महेशच्या वडिलांचा कोण झाला? तो मेहुणा. क्रमांक 2. पुढे, अतुल अग्नेयेला दक्षिण म्हणतो, ईशान्येला पूर्व म्हणतो, पूर्वेला अग्नेय म्हणतो, वायव्येला उत्तर म्हणतो, दक्षिणेला नैऋत्य म्हणतो व पश्चिमेला वायव्य म्हणतो. तर सायंकाळी 4:30 वाजता अतुलची सावली कोणत्या दिशेला पडेल? आता सायंकाळचे 4:30 वाजले म्हणजे काय? सूर्य असेल पश्चिमेला आणि त्याची सावली कुठे पडेल? पूर्वेला. पण अतुल काय म्हणतो? पूर्वेला काय म्हणतो तो? अग्नेय. म्हणजे पर्याय क्रमांक 3 अग्नेय. पांढरा, लाल, गुलाबी, पिवळा या रंगांच्या पताका उलट्या क्रमाने लावल्यास 69व्या क्रमांकाची पताका कोणत्या रंगाची असेल? म्हणजे काय? उलट्या क्रमाने लावायचे इथं सगळ्यात आधी आल्या पिवळा कलर, नंतर लाल, नंतर पांढरा. टोटल किती पताका आहे? 4 कलरचा पताका आहे. म्हणजे आपण 69ला 4 ने भाग दिला तर आपल्याला बाकी किती मिळणार आहे? बाकी मिळेल 1. का? कारण की आपल्याला माहिती 17 चोक 68 आणि 69 मधून 68 गेले म्हणजे किती? 1. बाकी 1 उरेल म्हणजे काय? जी 69वी पताका असेल ती काय असेल? परत पिवळा कलर. म्हणजे पर्याय क्रमांक 1 पिवळा. एका टेबलावर त्रिकोणी व चौकोनी असे 30 पुठ्ठे आहेत. त्यांच्या कोणांची संख्या 103 आहे. तर त्यापैकी त्रिकोणी पुठ्ठे किती? आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणात किती कोण असतात? 3 कोण आणि चौकोनात असतात 4 कोण. मग आपल्याला विचारली आहे की त्रिकोणी पुठ्ठ्यांची संख्या किती? जर हे त्रिकोणी पुठ्ठे असतील म्हणजे 13 पुठ्ठे जर त्रिकोणी असतील दोघं मिळून किती आहे? 30. तर चौकोनी किती पुठ्ठे असतील? 17. चौकोनी पुठ्ठे असतील 17. मग आता 13 पुठ्ठे जर त्रिकोणी आहे बरोबर, एका पुठ्ठ्याला किती त्रिकोण असल्यावर 3 कोण असणार आहे. तर 13 पुठ्ठ्यांची कोण किती झाले? 13 39 आणि 17 चोक 68. जर आपण यांची बेरीज केली 8 आणि 9 किती? 17. 7. आपल्याला काय पाहिजे शेवटी? 3. बरोबर. मग इथे किती येतोय? 7. पहिला ऑप्शन कॅन्सल. नंतर आपण सगळ्यात लहान ऑप्शन बघितला होता 13. सगळ्यात मोठा ऑप्शन घेऊन बघू. जर मी त्रिकोणांची संख्या 17 मानली बरोबर, तर मग कोण किती होतील? 17 त्रिक 51 आणि त्रिकोण जर 17 असेल तर मग चौकोन किती झाले? दोघं मिळून 30 आहे. त्रिकोण 17 तर चौकोन झाले आपले 13 आणि 13चे कोण किती झाले? 13 चोक 52. जर यांची बेरीज केली 2 आणि 1 3, 5 आणि 5 10, 103 आणि आपल्याला काय सांगितलंय? बेरीज 103च आहे. म्हणजे आपल्याला त्रिकोणी पुठ्ठ्यांची संख्या किती आहे? 17. पर्याय क्रमांक 4. पुढे क्रमवार आपल्याला समसंख्या दिलेल्या आहे 70 पर्यंत आणि त्यांची बेरीज विचारली आहे. पहिली संख्या आहे 2, शेवटची किती आहे? 70. सगळ्या क्रमवार आहे. मग शेवटची संख्या जर 70 असेल तर 70ला 2 ने भाग द्यायचा. किती? 70ला जर 2 ने भाग दिला तर 35. म्हणजे एकूण संख्या किती आहे? 2 पासून 2 4 6 8 10 असं जर तुम्ही 70 पर्यंत मोजत गेले तर एकूण 35 संख्या होणार आहे. मग एकूण आहे संख्या आपल्या 35 गुणिले पहिली संख्या कोणती आहे? 2. शेवटची संख्या 70. मग 2 आणि 70 यांची करायची बेरीज. किती झाले? 72. आणि याला काय करायचं? 2 ने भाग द्यायचा. 2
बे, बेत्री 6 किती उरला 1, एकावर 2 12 आणि बेसकी 12. मग काय 35 गुणिले 36 हा गुणाकार करूया. चले 3 साहित्री 18, 18 21, एका अंकाने म्हणून झालं 0 दिला. 3 5 15, 5 हातचा 1, 3 3 9, 9 आणि 1 10. यांची बेरीज जर गेली 0चा 0, 5 आणि 1 6, 2चे 2 आणि 1चा 1 किती झाले 1260. पर्याय क्रमांक 3. आता लक्ष द्या, इथे तुम्हाला मोबाईलची सावली दिसत असेल. ऍक्च्युली झालं काय की हा जो क्वेश्चन पेपर आला होता तो ग्रुपवर आला होता. ज्या विद्यार्थ्यांनी पाठवला त्यांनी तसे फोटो काढले आणि नंतर त्याची पीडीएफ बनवून आपल्याला पाठवली. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण तशीच पीडीएफ लगेच सोल्युशन करायला घेतले तिचं, म्हणून तुम्हाला ती सावली दिसत असेल. एका आयताकृती मैदानाच्या कडेने व कोपऱ्यावर प्रत्येकी 4 मीटर अंतरावर 1 याप्रमाणे मुले उभी केली. जर मैदानाच्या लांबीवर 12 मुले व रुंदीवर 8 मुले उभी असल्यास त्या मैदानावर एकूण मुले किती? ठीक आहे, मग आपल्याला काय प्रश्न विचारलाय, लांबीवर किती आहे 12 मुले. जर आपण अशी लांबी घेतली 1 2 3 4 5 9 10 11 12 टोटल झाले 12. सेम तसंच काय रुंदीवर किती आहे 8, मग हे 1 2 नंतर 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे हे झाले 12 आणि हे 8. खाली पण काय असणार आहे 12 आणि इकडून पण काय असणार आहे 8. मग जर आपण 12 अधिक 12 किती आले 24. लांबीचे किती 12 आणि 12 24 आणि रुंदीचे 8 अधिक 8 किती झाले 16. जर आपण यांची बेरीज केली तर 6 4 10, 0 हातचा 1 2 आणि 1 3, 3 आणि हातचा 1 4 किती झाले 4. पण होतं काय जे आपले कॉर्नरचे बरोबर, जो कॉर्नरचा विद्यार्थी असणार आहे किंवा जो कॉर्नरचा मुलगा असणार आहे तो आपण प्रत्येक वेळेस काउंट करतोय. म्हणजे काय तो डबल काउंट होतोय ऑलरेडी आपण त्याला, आणि नंतर रुंदीमध्ये पण धरला जातोय. म्हणजे जे कॉर्नरचे मुलं असतील ते काय होणार आहे 2 वेळेस मोजल्या जाणार आहे. मग टोटल किती कॉर्नर असणार आहे 4 कोपरे असणार आहे आणि प्रत्येक जण 2 वेळेस मोजला गेला, त्याच्यामुळे ते 4 आपल्याला याच्यातून वजा करावे लागतील. 40 मधून जर 4 गेले तर किती 36. म्हणजे एकूण किती मुले उभी होती 36. पर्याय क्रमांक 2. पुढे एक सिरीज दिलेली आपल्याला पी, परत पी पी क्यू डॅश, नंतर पी, परत पी क्यू डॅश पी पी, परत क्यू डॅश पी. या अक्षरमालेत कोणता अक्षर गट क्रमशः पुन्हा पुन्हा आला आहे? जर आपण व्यवस्थित 4-4चा गट केला तर आपल्याला एक गोष्ट नोटीस होईल की पी नंतर क्यू क्यू पी, म्हणजे इथे आला क्यू, परत 4-4चा गट करून पी क्यू, परत इथे मी क्यू घेतला, इथे परत पी म्हणजे इथे आला क्यू, परत पुढचा गट आहे आपला पी क्यू क्यू पी, इथे परत आला क्यू आणि परत शेवटचा गट पी क्यू क्यू पी, म्हणजे इथे पण काय आला आपला क्यू. जर तुम्ही बघितलं तर चारही ठिकाणी आपल्याला कोणती सिक्वेन्स मिळणार आहे, म्हणजे चारही ठिकाणी ज्या रिकाम्या जागा आहे तिथे आपल्याला क्यू मिळणार आहे बरोबर. पण आपल्याला प्रश्नात विचारलेलं काय की कोणता अक्षर गट क्रमशः पुन्हा पुन्हा आला आहे, म्हणजे कोणता गट परत परत आलेला आहे. मग कोणता गट परत परत आलेला आहे पी क्यू क्यू पी, पी क्यू क्यू पी, पी क्यू क्यू पी, पी क्यू क्यू पी, म्हणजे किती नंबर पर्याय क्रमांक 3. कोणता परत परत आलेला आहे पी क्यू क्यू क्यू, पी क्यू क्यू पी. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, पुढचा प्रश्न आहे, आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे, त्याच्यात आपल्याला असं सांगितलंय का ह्या आकृतीवरून प्रश्न क्रमांक 34 ते 36 याची उत्तरे द्या. जर तुम्ही आकृती व्यवस्थित बघितली तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल का त्यांनी काय केलेलं आहे, आपण आधी एबीसीडी लिहून घेऊया म्हणजे व्यवस्थित तुम्हाला कळेल. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के, नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. ओके, मग आता काय
ही जर सिक्वेन्स तुम्ही व्यवस्थित बघितली, हे सगळे बाहेरचे त्रिकोण आहे, म्हणजे हा 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 आणि हा, हे जे टोटल 6 त्रिकोण आहे हे काय बाहेरचे. जर बी पासून आपण मोजायला सुरुवात केली आणि घड्याळाच्या दिशेने गेलो, म्हणजेच काय क्लॉकवाईज जर आपण फिरलो, तर बी नंतर पहिले घेतलाय बी, बी नंतर 2 लेटर त्यांनी स्किप केलेले सी आणि डी, आणि नंतर इथे काय ई लेटर आहे बरोबर. ई नंतर परत त्यांनी 2 लेटर सोडले आणि इथे आला तुमचा एच. परत एच आल्यानंतर काय केलं, 2 लेटर परत स्किप केले आणि इथे आला के, म्हणजे एच नंतर परत इथे आला के. आता के पासून परत 2 लेटर स्किप करायचे, के पासून 2 अक्षर जर मी सोडले तर काय येणार आहे इथे यन, म्हणजे हे जे स्वस्तिक आहे स्वस्तिकच्या जागी काय येईल यन, आणि परत यन पासून 2 लेटर स्किप केले तर काय क्यू, म्हणजे इथे काय असणार आहे क्यू. ठीक आहे, हा झालं. बाहेरचे जे त्रिकोण होते तिथले सगळे लेटर्स आपल्याला मिळालेले आहे. मग आता काय करायचं, इथे आहे आय. जर आय पासून तुम्ही आता घड्याळाच्या विरुद्ध दिशेने गेले, म्हणजेच काय अँटी क्लॉकवाईज जर बघितलं तर आय नंतर काय आलेलं आहे यल, हा तुमचा इथे आय. परत 2 लेटर सोडले जे आणि के, मग परत किती आला यल. यल नंतर काय करायचं, परत पुढचे 2 लेटर सोडून द्यायचे. यल नंतर मी पुढचे 2 लेटर स्किप केले, मग मला काय मिळाला ओ, म्हणजे हा जे इथून चौकोन आहे इथे काय असणार आहे आपला ओ, आणि ओ नंतर परत जर 2 लेटर स्किप केले तर काय असेल आर. ओ नंतर परत 2 लेटर स्किप केले तर परत मिळाला आर. आर नंतर आर नंतर परत 2 लेटर स्किप केले तर काय मिळणार आहे यू, म्हणजे इथे त्रिकोणाच्या जागी काय असेल यू, आणि परत यू नंतर 2 लेटर स्किप केले तर काय मिळेल एक्स. यू नंतर 2 लेटर स्किप केले तर मिळाला आपल्याला एक्स. आपल्याला आता त्याच्यावर पुढचे 3 प्रश्नांचे उत्तर द्यायचे. त्यांनी काय विचारलं, स्वस्तिकच्या जागी कोणते अक्षर येईल. स्वस्तिकच्या जागी काय आहे आपला यन, पर्याय क्रमांक 2. नंतर काय विचारलं, त्रिकोणाच्या जागी कोणते अक्षर येईल. त्रिकोणाच्या जागी कोणतं अक्षर लिहिले आपण यू, म्हणजे त्रिकोणाच्या जागी कोणतं अक्षर येईल यू. पुढे चौकोनाच्या जागी कोणतं अक्षर येईल, चौकोनाच्या जागी कोणतं अक्षर आहे ओ, पर्याय क्रमांक 3. लक्ष द्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना या प्रश्नामध्ये अडचण आली असेल. आता असे प्रश्न दिलेच याच्यासाठी असतात की मुलं तिथे अडकले पाहिजे आणि जास्त त्यांचा वेळ तिथे खराब झाला पाहिजे. मग जर एखाद्या प्रश्नाचं लॉजिक लवकर लागत नसेल, एकदा ट्राय करायचं, 2 वेळेस ट्राय करायचं, नंतर तो प्रश्न स्किप करून द्यायचा, आणि जेव्हा शेवटी तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील तेव्हा असे प्रश्न सॉल्व्ह करायचे. जर तुम्ही या प्रश्नांना जास्त वेळ दिला तर पुढचे जे सोपे प्रश्न असतात ते आपल्याला सोडवायला वेळ मिळणार नाही. त्याच्यामुळे पेपरला नेहमी लक्षात ठेवा, जे अवघड प्रश्न असतील ते स्किप करा, आधी ज्या सोपे प्रश्न आहे जे तुम्हाला येत आहे ते प्रश्न सगळ्यात आधी सॉल्व्ह करून घ्या. पुढे परत एक सिरीज दिलेली आपल्याला. काय केलं त्यांनी, ही जी लाईन होती किंवा ही जी डायग्राम होती तिला उजव्या बाजूला फ्लिप केलंय बरोबर. म्हणजे काय, ही होती ठीक आहे, तिला उजव्या बाजूला जर मी असं टर्न केलं तर ती कशी होणार आहे अशा पद्धतीने. आणि ही जी दुसरी होती तिला जर डाव्या बाजूला फ्लिप केलं तर ती कशी होईल या पद्धतीने, आणि यांना जॉईन केलेलं आहे. म्हणजे काय, जो यच आकार आहे तो तयार झाला. पुढे आपल्याला ही डायग्राम दिलेली आहे, तिचं काय करावं लागेल, जी डावी साईडची आहे ती उजव्या साईडला फ्लिप करावं लागेल, म्हणजे ती होईल अशी. आणि जी उजव्या साईडची आहे ती काय करायला डाव्या साईडला फ्लिप करावं लागेल, म्हणजे ती होईल अशी. आणि यांना त्यांनी जवळ घेऊन जॉईन केलेले आहे, म्हणजेच काय ही डायग्राम आपल्याला मिळणार आहे. पर्याय क्रमांक 4. कर्ण चिन्हात 45 भागिले 80. आता तुम्हाला माहिती आहे कर्ण चिन्हात 45 भागिले 80 म्हणजे काय, जर 5 ने भाग दिला तर किती 5 9 45, आणि 16 पंचे 80 होतात, मग 5 ने भाग दिला तर किती इथे आले 16. मग 9 आणि 16 याचं काय घ्यायचंय वर्गमूळ, 9चं वर्गमूळ आणि 16चं वर्गमूळ 4. पर्याय क्रमांक 3. पुढे ज्येष्ठ सिक्वेन्स आहे पौष, आणि इथे विचारलाय क्वेश्चन मार्क आहे, आणि त्याचं संबंध कोणासोबत आहे तर कार्तिक ह्या महिन्यासोबत. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे दिलेलं काय की ज्येष्ठ हा असतो आपला 31 दिवसांचा, पौष आहे 30 दिवसांचा. मग इथे कार्तिक पण किती दिवसांचा असेल 30 दिवसांचा. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला असा महिना शोधायचा आहे की ज्याच्यात किती दिवस असेल 31 दिवस असतील. जर तुम्ही मार्गशीर्ष बघितला तर मार्गशीर्ष मध्ये 30 दिवस असतात, श्रावण मध्ये 31 दिवस असतात, म्हणजे आपलं उत्तर काय श्रावण. माघ मध्ये पण 30 दिवस असतात आणि अश्विन मध्ये पण 30 दिवस असतात. ठीक आहे, आता हे लक्षात कसे ठेवायचे, आपल्याला माहिती आहे आपले मराठी महिने किती आहे
12 बरोबर. पहिले जे 6 महिने ते असतात 31 दिवसांचे आणि नंतरचे जे 6 महिने ते असतात तुमचे 30 दिवसांचे. ओके. पुढे परत एक सिरीज दिलेली आहे, त्याच्यात काय ट्रान्सफर, नंतर परत त्याचं 7 8 नंतर किती लेटर झाले त्याचे पुढे 1 2 3 4 5 6 7. आधी 8 होते, नंतर 7 झाले, नंतर 6, नंतर 5. तर आता पुढची जी सिरीज येणार आहे किंवा जी सिक्वेन्स येणार आहे त्याच्यात किती लेटर्स असतील 4. इथे ऑप्शन मध्ये आपल्याला 5 दिले, हा ऑप्शन कॅन्सल. इथे पण 5 दिले, हा पण ऑप्शन कॅन्सल. आता आपल्याला उरले 2 ऑप्शन. परत तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर एक गोष्ट तुम्हाला नोटीस होईल की हे जे शेवटचे 2 लेटर आहे त्यांनी काय केलेले ते काढून टाकलेले आणि नंतर NSF जे शेवटचे 3 लेटर आहे NSF ते काय आले इथे तुम्हाला दिसत असतील NSF बरोबर. परत शेवटचे 2 लेटर S आणि F हे काढून टाकले आणि काय केलं त्याच्या अगोदरचे लेटर कोणते होते RAN. इथे काय दिसतंय तुम्हाला RAN. हे शेवटचे 2 लेटर काढून टाकले तर मग त्याच्या अगोदरचे 3 लेटर कोणते होते RTR. इथे दिसतंय तुम्हाला RTR. परत हे शेवटचे 2 लेटर काढावे लागतील आणि आपल्याला शेवटी काय मिळणार आहे NFR. इथे आहे NFR आणि इथे काय FRT. आपल्याला काय पाहिजे NFR म्हणून पर्याय क्रमांक डी आहे तो बरोबर आहे आणि हा पर्याय क्रमांक सी काय चुकीचा का, कारण की आपल्याला आता शेवटचे 3 लेटर कोणते पाहिजे NFR पर्याय क्रमांक 4. पुढे एका सांकेतिक भाषेत नाईस बुक हा शब्द 1 2 3 4 5 6 6 7 असा लिहिला जातो. दुसऱ्या सांकेतिक भाषेत मोबाईल इरा हा शब्द 0 1 2 3 4 5 5 6 7 असा लिहितात. तर पहिल्या भाषेतील CBI हा शब्द दुसऱ्या भाषेत कसा लिहिला जाईल. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं CBI, सी किती नंबरला आहे 3 नंबरला, म्हणजे सी ची व्हॅल्यू किती आहे 3. नंतर बी किती नंबरला आहे बी आहे आपला 4 नंबरला. त्याच्यासाठी कोणतं लेटर वापरलंय बी आहे आपला 4 नंबरला, सॉरी बी आहे आपला 5 नंबरला. बी साठी कोणतं लेटर वापरलंय 5. नंतर आय. आता आय किती नंबरला आहे आपला 2 नंबरला, त्याच्यासाठी काय कोणतं डिजिट वापरलंय 2. आय साठी आहे 2. म्हणजे CBI कसा लिहिला जाईल 352 अशा पद्धतीने. हा झाला पहिल्या भाषेत. आपल्याला विचारलंय की पहिल्या भाषेतील दुसऱ्या भाषेत कसं लिहिलं जाईल. मग 352 आपल्याला लिहायचं आहे दुसऱ्या भाषेमध्ये. मग 3 साठी काय जर तुम्ही इथे बघितलं 3 किती नंबरला आहे 4 नंबरला, म्हणजे पहिले आहे आय. पुढे नंतर काय 5. आता 5 जर तुम्ही बघितलं 2 5 आहे आणि इथे काय 2 वेळेस ई आलेला आहे, म्हणजे 5 साठी काय ई. आणि पुढे काय 2. 2 कुठे 2 इथे 3 नंबरला आणि इथे काय बी. म्हणजे काय असेल 352 आपण हे कोणत्या भाषेत लिहू शकतो दुसऱ्या भाषेत IEB. पर्याय क्रमांक 2 IEB. ठीक आहे. 42 नंबरचा प्रश्न आहे 53 त्याचा संबंध 517 सोबत आहे तर 68 याचा संबंध कोणासोबत असेल ते आपल्याला विचारलंय. जर तुम्ही 53 बघितले ठीक आहे तर 53 कसे तयार झाले 7चा वर्ग अधिक 4. 7चा वर्ग आहे 49 आणि जर याच्यात 4 मिळवले तर किती होतात 53. 7च्या नंतर पुढची संख्या घेतली किती 8 आणि 8चा काय केलं आणि त्यात 5 मिळवले. आता 8चा घन 512, त्याच्यात जर 5 मिळवले किती झाले 517. पुढे आपल्याला काय दिलेले 68. 68 म्हणजे काय आता 7 आणि 8 घेतले होते, मग आता 8 आणि 9 घेऊया. 68 कसे तयार होतात जर मी 8चा वर्ग केला 8चा वर्ग आणि त्यात किती मिळवावे लागतील 4. 8चा वर्ग 64 आणि 64 मध्ये जर 4 मिळवले तर किती 68 आले आपले 68. पुढे आता काय 7 नंतर 8 घेतला होता आणि त्याचा घन केला होता. आता मला काय करावं लागेल 8 नंतर 9 घ्यायचा म्हणजे 9चा घन अधिक इथे 4 मिळवले होते पुढे काय केलंय 5 मिळवले. मग आता घन केल्यानंतर काय मिळवायचे 5. मग किती झाले 9चा घन आपल्याला माहिती आहे 729 आणि त्याच्यात जर 5 मिळवले तर किती होतात 734. पर्याय क्रमांक 4 734. पुढे
27, 35, 630 याचा संबंध आहे 94, 37, 102. तसंच आपल्याला 21, 49, 370 याचा संबंध कोणाशी असेल ते विचारले. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर सगळ्यांची बेरीज होते 26. आपण एकदा करून बघू. 7 आणि 2 9, 9 आणि 3 12, 12 आणि 5 17, 17 अधिक 9 किती झाले 26. परत 94, 37, 102 ह्या अंकांची बेरीज करू. 9 आणि 4 13, 13 आणि 3 17, 17 आणि हे किती झाले 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 13 आणि 3 16 होतात, मी 17 बोललो. ठीक आहे. 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 मध्ये जर 10 मिळवले तर किती 26, म्हणजे यांची पण बेरीज झाली 26. पुढे यांची बेरीज करू. 2 आणि 1 3, 3 आणि 4 7, 7 आणि 9 16, परत 16 आणि 10 किती झाले 26. मग आपल्याला काय पाहिजे, अशी संख्या पाहिजे का तिच्या संख्येतील अंकांची बेरीज किती आली पाहिजे 26. मग आपण चेक करूया. 8 आणि 3 11, 11 आणि 3 11 आणि 3 14, 14 आणि 6 20 होतात. याची बेरीज 20 येते. हा ऑप्शन चालेल का, नाही. पुढे 8 आणि 2 10, 10 आणि 5 15, 15 आणि 4 19, 19 आणि 6 25, 25 आणि 1 काय झाला 26, म्हणजे याची बेरीज आली 26. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 2 28, 54, 610. पुढे काय विधान काय दिलेलं आपल्याला, काही खांब दिवे आहेत कोणताही दिवा ट्रक नाही. आता पहिला आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे, काही खांब दिवे आहेत आणि पुढे काय म्हटलं, कोणताही दिवा ट्रक नाही. कोणताही दिवा ट्रक, दिवा कोणताही दिवा हा काय ट्रक नाहीये, बरोबर. मग आपल्याला ऑप्शन दिलेले खाली काय, कोणताही खांब ट्रक नाही. आता मला एक सांगा, आपल्याला खांब आणि ट्रक यांच्याबद्दल काही सांगितलंय का स्टेटमेंट मध्ये, काहीच सांगितलेलं नाहीये. मग हे जे त्यांनी विचारले हे काय असेल चुकीचं का, कारण की त्यांनी आपल्याला खांब आणि ट्रक यांच्याबद्दल काही संबंध आहे असं सांगितलंय का, काहीच सांगितलं नाही. म्हणून पहिला ऑप्शन आपला चुकीचा आहे. मग जर पहिला ऑप्शन चुकीचा आहे, जर तुम्ही आपले ऑप्शन व्यवस्थित बघितले तर इथे एक बरोबर सांगितलंय, हा चुकीचा आहे. एक इथे पण आलेला आहे, हा पण चुकीचा. एक इथे सुद्धा आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, फक्त पर्याय क्रमांक 4 बरोबर. ठीक आहे, म्हणजे पहिलाच जे आपला ऑप्शन होतं तेच वाचून तुम्ही उत्तर काढू शकता. तरी पण आपण सगळे ऑप्शन चेक करूया. तुझं आपल्याला म्हटले कोणताही दिवा खांब नाही. तुम्ही मला सांगा, त्यांनी असं सांगितलंय कोणताही दिवा खांब नाही, असं आहे का, नाही का, कारण की काही दिवे खांब आहेत आणि ते म्हणताय कोणताही दिवा खांब नाही, म्हणून हा पण आपला चुकीचा आहे. पुढे काही खांब ट्रक आहेत. आता खांब आणि ट्रक यांच्याबद्दल जर आपल्याला सांगितलंच नाहीये तर हा आपला ऑप्शन बरोबर येईल का, असं म्हटलं काही दिवे खांब आहेत. आता काही दिवे खांब आहेत का, हो आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 11 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल. आता आपल्याला काय विचारलंय, 3 मार्च 2004 पासून ते 11 मार्च 2011 पर्यंत. जर आपण व्यवस्थित लिहून घेतलं, 2004 ला आहे सोमवार, त्याच्यानंतर 2000, ठीक आहे, नंतर 2005, 2006, 7, 8, 9, 10 आणि 11. मग आपण आधी काय काढून घेऊ की 3 मार्च 2011 चा दिवस काढून घेऊ. 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल तो काढून घेऊ. मग आपल्याला माहिती आहे काय, जर एका वर्षाने सेम डेट आपण पुढे गेलो तर काय होतं, जर साधं वर्ष असेल तर 1 दिवस पुढे सरकतो, लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे सरकतो. असं का, लीप वर्षामध्ये 2 दिवस पुढे का सरकतो, कारण की लीप वर्ष असेल तेव्हा आपला फेब्रुवारी महिना किती दिवसांचा असतो, 29 दिवसांचा, आणि जेव्हा साधं वर्ष असेल तेव्हा असेल 28 दिवसांचा. मग 2004 ला होता सोमवार, 2005 ला काय होईल, 1 दिवस आपण पुढे जाऊ, 2006 ला पण 1च दिवस, 7 ला पण, 8 ला काय होईल 2 दिवस पुढे जाणार आहे का, कारण की फेब्रुवारी मध्ये 1 दिवस आपला एक्स्ट्रा होणार आहे. 2009 ला 1, 10 ला काय 1 आणि 11 ला पण 1, टोटल किती झाले 1 2 3 4 5 6 7 8, टोटल किती झाले 8. आता जर 8 ला मी जर 7 ने भाग दिला तर बाकी किती उरेल 1. आता
सातनेच का भाग दिला? कारण की आपल्याला माहिती आहे जी आपली वीकली सायकल असते ती प्रत्येक 7 दिवसांनी रिपीट होते. म्हणजे आज जर सोमवार असेल तर परत 7 दिवसांनी कोणता वार येणार आहे? सोमवारच येणार आहे. म्हणून मी काय करतो, 8ला 7ने भाग देतो तर मला बाकी किती उरणार आहे? 1. म्हणजे मला फक्त एक दिवस पुढे जायचं आहे. मग 2004ला कोणता वार होता? सोमवार. तर 2011 म्हणजेच काय 3 मार्च 2011 ला कोणता वार असेल? मला फक्त एक दिवस पुढे जायचंय. सोमवारचा काय झाला? मंगळवार. पण आपल्याला 3 तारखेचा वार विचारलाय का? नाही, आपल्याला विचारला 11 तारखेचा. मग मी जर 3 मध्ये 7 ऍड केले तर किती झाले? 3 मध्ये जर मी 7 मिळवले तर 10. म्हणजे 10 मार्च 2011 ला पण कोणता वार असेल? मंगळवारच असेल का? कारण की मी आताच सांगितलं, जर आपण 7 किंवा 7च्या पटीत अशा संख्या जर ऍड केल्या तर काय होतं? सेम वार असतो. म्हणजे 3 मार्चला जो वार होता 7 दिवसांनी परत तोच वार असणार आहे. म्हणजे 10 तारखेला पण मंगळवार. 10 तारखेला पण कोणता वार असेल? मंगळवार असेल. पण आपल्याला विचारलं 11 तारखेचा वार. 11 तारखेला काय होईल? एक वार अजून पुढे जाणार आहे. मंगळवार नंतर कोणता वार येईल? बुधवार. पर्याय क्रमांक 2. कळलं? पुढे, राघव महेंद्रपेक्षा 14 दिवसांनी लहान आहे. महेंद्रचा जन्म 23 नोव्हेंबर 1980 या दिवशीचा आहे. महेंद्रचा दुसरा वाढदिवस गुरुवारी येत असल्यास राघवचा 6वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? सेम असाच प्रश्न आहे, फक्त थोडस म्हणजे चेंज आहे त्याच्यात. तो काय ते आपण व्यवस्थित लक्षात घेऊया. 2 दिलेले, एक आहे राघव, दुसरा आहे महेंद्र. त्यांच्यामध्ये फरक किती दिवसांचा आहे? 14 दिवसांचा. आता मला एक सांगा, इथे फरक 14 दिवसांचा आहे. मी आताच सांगितलं, जर आपली वीकली सायकल 7 दिवसांनी रिपीट होते, ठीक आहे, तर 7 किंवा 7च्या पटीतील कोणती संख्या असेल त्या दिवशी वार काय असणार आहे? समानच असणार आहे किंवा सेम असणार आहे. म्हणजे 14 दिवसांनी राघव महेंद्रपेक्षा लहान आहे, बरोबर? तर महेंद्रचा जन्म किंवा महेंद्रचा वाढदिवस ज्या दिवशी येईल त्याच दिवशी कोणाचा असणार आहे? राघवचा. का? कारण की दोघांमध्ये आहे 14 दिवसांचा फरक. म्हणजे काय? 7च्या पटीतली संख्या आहे. हा, जर इथे 13, 18 अशी संख्या असती तर काय झालं असतं? दोघांचा वाढदिवस वेगवेगळ्या दिवशी आला असता. पण इथे काय? 14ला 7ने भाग जातो म्हणून दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येईल. आपल्याला विचारलंय की राघवचा 6वा वाढदिवस कोणत्या दिवशी येईल? जर दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येणार आहे तर आपण राघवचा न काढता महेंद्रचा 6वा वाढदिवस काढूया. त्याच्याने आपल्याला उत्तर मिळून जाईल. मग महेंद्रचा वाढदिवस 23 नोव्हेंबर या दिवशीचा आहे. महेंद्रचा दुसरा वाढदिवस गुरुवारी येत असल्यास, जर त्याचा जन्म कधी झालेला आहे? 1980 ला, तर त्याचा दुसरा वाढदिवस कधी येईल? 1982 ला. म्हणजे त्याचा दुसरा वाढदिवस कधी येईल? 1982. नंतर 83, 84, 85 आणि 86. जर दुसरा वाढदिवस 82 ला येत असेल तर 6वा वाढदिवस कधी येणार आहे? 86 ला. आपल्याला फक्त काय करायचंय? 82 पासून 86 पर्यंत दिवस मोजायचे आणि दुसरा वाढदिवस कधी आहे? म्हणजे 1982 आणि त्याचा वार दिलेला आपल्याला काय? गुरुवार. ओके. आणि आपल्याला काय काढायचं आता? 1986 ला कोणता वार असेल? मग 1982 पासून 86 मध्ये जर गेलो तर काय होईल? आपण 82 चा वार आहे गुरुवार. 84 मध्ये एक दिवस ऍड करावा. 84 मध्ये पण 84 आता लीप वर्ष आहे त्याच्यामुळे किती दिवस ऍड करावे लागतील? 2 दिवस. परत 85 मध्ये एक दिवस, 86 मध्ये एक दिवस. टोटल किती आले? 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5. म्हणजे आपल्याला किती घर पुढे जायचंय किंवा किती दिवस पुढे जायचंय? 5 दिवस, बरोबर? मग आता हा जो 6वा वाढदिवस आहे तो कोणाचा काढलाय आपण? महेंद्रचा. महेंद्रचा 6वा वाढदिवस आणि राघवचा 6वा वाढदिवस एकाच दिवशी असणार आहे. त्याच्यामुळे मी राघवचा न काढता महेंद्रचा काढला. ठीक आहे. आता काय करायचंय? 5 दिवस पुढे जायचंय. मग एक तर 5 दिवस पुढे जा किंवा 2 दिवस मागे या. काय करायचं? कोणता वार होता? गुरुवार. गुरुवार नंतर आपण 5 दिवस पुढे जाऊया. शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे राघवचा 6वा वाढदिवस कोणत्या वारी येणार आहे? मंगळवारी. पर्याय क्रमांक 3. जसं मी म्हटलं होतो 5 दिवस पुढे जा किंवा 2 दिवस मागे या. गुरुवार पासून जर 2 दिवस मागे आलो तर काय? पहिला दिवस असेल बुधवार आणि नंतर परत कोणता आला? मंगळवार. मग आपलं उत्तर तेच येत आहे. पर्याय क्रमांक 3 मंगळवार. पुढचा प्रश्न आहे, गणेश खाली डोके व वरपाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचा डावा पाय पूर्वेस असेल तर त्याचे तोंड कोणत्या दिशेस असेल? आता खाली डोके आणि वरपाय केलेले आहे म्हणजेच काय? शीर्षासन या पोझिशन मध्ये आणि त्याचा डावा पाय कोणत्या दिशेस आहे? पूर्वेस.
जर शीर्षासन केलेलं असेल आणि आपला डावा पाय जर पूर्वेस असेल तर आपलं तोंड कोणत्या दिशेत असणार आहे? उत्तरेला. पर्याय क्रमांक 4. जेव्हा तुम्ही सरळ उभे असाल आणि तुमचा डावा पाय पूर्वेस असेल तेव्हा तुमचं तोंड असेल दक्षिणेला, पण जर खाली डोकं आणि वर पाय गेला आणि डावा पाय पूर्वेला ठेवला तर तोंड असेल उत्तरेला. पर्याय क्रमांक 4 हे बरोबर आहे. लक्ष द्या, पुढचा प्रश्न आहे, हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात, पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. जर ही दोन्ही विधाने सत्य असतील तर उन्हाळी दिवस हे पावसाळी दिवसांपेक्षा कमी ढगाळ असतात. हे विधान आपल्याला विचारले की ते कसं आहे, म्हणजे एक तर नेहमीच सत्य आहे, नेहमीच असत्य आहे, सत्य किंवा असत्य आहे, किंवा निश्चित सांगता येत नाही. आता लक्ष द्या, हिवाळी दिवस उन्हाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ असतात. हिवाळी दिवस जास्त ढगाळ आहे कोणापेक्षा? उन्हाळी दिवसांपेक्षा. पुढे पावसाळी दिवस हिवाळी दिवसांपेक्षा जास्त ढगाळ. हिवाळी दिवसांपेक्षा कोणते दिवस जास्त ढगाळ आहे? पावसाळी. आपल्याला विचारलेलं काय की उन्हाळी दिवस हे पावसाळी दिवसांपेक्षा कमी ढगाळ असतात. तर आपल्याला दिसतंय उन्हाळी दिवस हे पावसाळी दिवसांपेक्षा काय कमी ढगाळ आहे, म्हणजे ते जे सांगता येते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे काय असेल? नेहमीच सत्य. पुढचा प्रश्न आहे 49 ते 50 एक दुकानदार. हा क्रमांक काय म्हणजे दोन प्रश्न दिलेले, 49 नंबरचा पण आणि 50 नंबरचा पण. ही जी माहिती दिलेली आहे त्याच्यावरून आपल्याला दोन क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. एक दुकानदार आपल्या दुकानातील वस्तूंच्या किमती सांकेतिक स्वरूपात व्यक्त करण्यासाठी मेक स्ट्रॉंग या अक्षरांचा वापर करतो. यानुसार तो काय करतो? एम ला 0, ए ला 1, के ला 2 आणि ई ला 3 अशी नंबरिंग देतो. म्हणजेच काय? एम ला 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 अशी दिलेली त्याने नंबरिंग. ठीक आहे. पुढे आपल्याला काय विचारलं की GSA डॉट MT असे लेबल असणाऱ्या वस्तूंची किंमत किती असेल? आता जी साठी काय 9 नंबर, एस साठी एस किती नंबरला आहे? 4, ए साठी 1, नंतर पॉइंटचा पॉइंट तसाच, एम साठी काय 0 आणि टी साठी 5, म्हणजे किती आले? 941.05. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, ती त्या वस्तूची असेल किंमत. पुढे आपल्याला किंमत दिलेली आहे आणि विचारले वस्तूचे लेबल कसं असेल. आता 9 कोणासाठी आहे? जी साठी. पुढे 3 कोणासाठी आहे? ई. नंतर 5 कोणासाठी आहे? टी साठी, पॉइंटचा पॉइंट तसाच. नंतर काय 4 कोणासाठी आहे? एस. आणि परत 5 कोणासाठी आहे? टी साठी. म्हणजेच काय GET.ST. GET.ST. जर तुम्ही चारही ऑप्शन बघितले तर सॉरीच्या चारही ऑप्शन मध्ये आपलं जे हे उत्तर आलेलं आहे ते नाही आहे, पण आपलं उत्तर जे आलेलं आहे ते बरोबर आहे. म्हणजे काय होईल? एक तर हा प्रश्न रद्द होईल. ठीक आहे. आता जर तुम्ही बघितलं प्रश्न क्रमांक 26 पासून ते 50 पर्यंत ते होते तुमचे बुद्धिमत्तेचे प्रश्न. आता 51 पासून तर 75 पर्यंत असणारे मॅथ्सचे क्वेश्चन. आता आपण सॉल्व्ह करूया. दोन संख्यांचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 21 व 252 आहे. जर त्यापैकी एक संख्या 84 असेल तर दुसरी संख्या कोणती? आपल्याला माहिती आहे दोन संख्यांचा गुणाकार हा काय असतो? त्यांच्या लसावी आणि मसावीचा गुणाकार आहे एवढा. मग काय दिलेलं आहे? 21 गुणिले 252 आणि भागिले किती? 84. मग 21 एक 21, 21 चौक 84, 4 एक 4, 4 सक 24, किती उरला? 1 और 2 12 आणि 4 त्रिक 12, म्हणजे किती आले? 63. पर्याय क्रमांक 3 63. पुढे अपूर्णांक दिलेला आहे 3/5, 4/15 आणि 7/10 या अपूर्णांकांचा लसावी किती? तर अपूर्णांकांचा लसावी काढताना आपण काय करतो? अंशांचा लसावी भागिले छेदांचा मसावी. अंशस्थानी काय 3 4 7 बरोबर. तिन्ही वेगवेगळ्या संख्या आहे म्हणजे तिघांचा करायचा गुणाकार. 3 चौक 12 आणि 12 साते 84 भागिले 5 15 आणि 10 यांचा काय घ्यायचा? मसावी. 5 15 10 चा मसावी किती? 5, म्हणजे आपलं उत्तर हे आलं 84/5. पर्याय क्रमांक 1. पुढे एक पदावली दिलेली आहे 16 अधिक 20 भागिले 5 गुणिले 3 आणि वजा 17. आपल्याला माहिती आहे सगळ्यात आधी काय करायचा? भागाकार. 20ला जर 5 ने भाग दिला तर किती? 4 आणि 4 त्रिक 12, म्हणजेच हे काय होतील? 16 अधिक 12 वजा 17. 16 अधिक 12 किती? 48. त्याच्यामधून जर 17 वजा केले तर किती?
11. पर्याय क्रमांक 2. पुढे 10, परत मध्ये गॅप दिलेला आहे. 15, परत एक चौकोन आहे. 2, परत एक बॉक्स आहे. 4, बरोबर बॉक्स आणि 36. ठीक आहे. रिकाम्या चौकटीमध्ये चिन्ह भरायचे. आता अशा प्रकारचे जे एक्झाम्पल असतात ते काय करायचे, ऑप्शनने सॉल्व्ह करायचे. आपण पहिला ऑप्शन काय आपला, प्लस गुणिले मायनस, बरोबर. आपण त्या संख्या घेऊन बघूया. 10 अधिक 15 गुणिले 2 वजा 4, बरोबर. याचं उत्तर किती आलं पाहिजे, 36. मग सगळ्यात आधी काय करायचा, गुणाकार. 15 दुने 30, 30 आणि 10 40, 40 मधून जर 4 गेले तर किती, 36 होते आपलं टॅली. म्हणजे याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. पुढे काय म्हटलं, एका शेतामध्ये एकूण झाडांपैकी 205 झाडे आंब्याची आहेत, 307 झाडे पेरूची आहेत व उर्वरित झाडे संत्र्यांची आहेत. जर शेतात एकूण 175 झाडे असतील तर संत्र्यांची झाडे किती. आता टोटल किती झाडे, 175 आहे, बरोबर. टोटल झाडे आहेत 175. त्याच्यापैकी आंब्यांची किती आहे, 205. 175 चे जर 205 काढून घेतले तर 5 1 5, 5 3 15, 17 मधून 15 गेले किती, 2, आणि 2 वर 5 25, 5 वाचा 25 आणि 35 दुने किती झाले, 70. म्हणजे आंब्यांची झाडे किती आहे, 70. परत 307 झाडे पेरूचे आहेत. जर आपण 175 चे 307 काढून घेतले तर 7 1 7, 7 दुने 14, 17 मधून 14 गेले किती, 3, 3 वर 5 35 आणि 7 5 35. म्हणजे 25 3 किती आले, 75. 70 होती कसली, आंब्यांची. 75 होती पेरूची. टोटल किती झाले, 145. म्हणजे 175 पैकी 145 झाडे कसली आहे, आंब्यांची आणि पेरूची, आणि उरलेली काय असतील, संत्र्यांची. जर 175 मधून 185 वजा केले तर किती होत आहे, 30. म्हणजे उरलेली किती असतील, 30, आणि 30 काय असतील, आपली संत्र्यांची झाडे. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, 35 रुपयाला 1.5 डझन केळी मिळते व 38 रुपयाला 2.5 किलो साखर मिळते. जर 6 डझन केळी व 10 किलो साखर यांची एकूण किंमत किती असेल. आता आपल्याला काय सांगितलंय, 1.5 डझन केळी, एका डझन मध्ये किती असतात, 12. 1.5 डझन मध्ये किती, 18, बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जे 18 डझन केळी आहे, सॉरी 1.5 डझन केळी आहे म्हणजे 18 केळी केवढ्याला मिळते, 35 रुपयाला. तर टोटल 6 डझन सांगितले. 6 डझन म्हणजे किती, 72 केळी. मग भाग देऊया. 18 1 18, 18 चोक 72 आणि 35 चोक किती आले, 140. म्हणजे केळीची किंमत किती आली, 140 रुपये. पुढे काय विचारलं, 10 किलो साखर. जर 2.5 किलो साखर 38 रुपयांना मिळते. आपल्याला माहिती आहे 2.5 ला जर आपण 4 ने गुणलं तर काय येतात, 10. म्हणजे 38 ला पण काय करावं लागेल, 4 ने गुणावं लागेल. 38 गुणिले 4, 4 8 32, 2 हातचे आले 3, 4 3 12, 12 आणि 3 15, किती आले, 152. आणि आपल्याला दोघांची किंमत विचारली आहे. केळीची प्राइस होती 140 आणि काय साखरेची आली 152. मग किती आले टोटल, 2चे 2, 5 आणि 4 9, 1 आणि 1 2, म्हणजे यांची बेरीज आली 292. पर्याय क्रमांक 4. दोन क्रमवार विषम संख्यांची बेरीज 96 आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती. म्हणजे ज्या ऑप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या सगळ्या मोठी संख्या, त्या सगळ्या काय आपल्या विषम संख्या आणि काय मोठी संख्या आहे त्या. मग आता विषम संख्यांची बेरीज किती आहे, 96. ही जर मोठी संख्या असेल तर हिच्या अगोदरची विषम संख्या कोणती, 43. 5 आणि 3 8, शेवटी काय पाहिजे आपल्याला एकक स्थानी 6. म्हणजे पहिला ऑप्शन कॅन्सल. हिच्या अगोदरची संख्या 45. 5 7 12 होतात, आपल्याला 6 पाहिजे, इथे आला 2, हा पण ऑप्शन कॅन्सल. 49. हिच्या अगोदरची संख्या काय, 47. 9 7 16, 6 चाला 1, 4 4 8, 4 4 8 आणि हातचा किती 9, किती आले 96. म्हणजे मोठी संख्या मिळाली. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. पुढे 187 चा 3/11 हा कोणत्या संख्येचा 17/8 आहे. आपल्याला माहिती का, नाही. मग 187 चा 3/11 बरोबर x चा 17/8. 11 1 11, 11 1 11, 18 मधून 11 गेले किती 7 आणि 11 7 77. परत 17 इकडे पण आहे, 17 इकडे पण आहे, काय होतील
कॅन्सल. मग x बरोबर 8 गुणिले 3 किती आले 24. म्हणजे उत्तर किती आलं 24. पर्याय क्रमांक 1. x ची किंमत काढायची आपल्याला. 8 गुणिले 3 करावं लागेल. किती 8 3 24. पुढचा प्रश्न आहे 18 पुरुष एक काम 40 दिवसात पूर्ण करतात. जर 2 पुरुष 3 स्त्रियांनी एवढे काम करत असतील तर 15 स्त्रिया तेच काम किती दिवसात करतील. आपल्याला माहिती आहे 2 पुरुष काय करतात 3 स्त्रियांनी एवढे काम करतात. म्हणजे आपण पुरुषांची कॅपॅसिटी कशी काढणार आहे. पुरुष आणि स्त्रिया. 2 पुरुष किती स्त्रियांनी इतके काम करतात 3 स्त्रियांनी इतके. म्हणून पुरुषांची कॅपॅसिटी काय आहे 3 आणि 3 स्त्रिया काय 2 पुरुषांनी एवढे काम करतात. स्त्रीची कॅपॅसिटी किती झाली 2. बरोबर. मग आता टोटल काम कसं काढायचं. पुरुषांची कॅपॅसिटी किती आहे 3. म्हणजे एक पुरुष किती काम करू शकतो 3 युनिट. तर असे किती पुरुष आहे 18. 18 गुणिले 3 आणि किती दिवस काम झालंय 40 दिवस भागिले किती स्त्री आहे आता 12 स्त्रिया. एक स्त्री किती काम करू शकते 2. तर अशा 12 स्त्री आहे 2 गुणिले 12. भाग देऊया 6 दुने 12 6 त्रिक 18 बेक बे बे दुने 4. परत 2 ने भाग दिला तर इथे 10. मग 3 त्रिक 9 आणि 9 गुणिले 10 किती 90. जे उत्तर किती आलं 90 दिवस. पर्याय क्रमांक 2. पुढे काय म्हटलंय ए हा बी च्या तिप्पट वेगाने काम करतो. दोन्ही मिळून एक काम 21 दिवसात पूर्ण करतात. तर एकटा ए तेच काम किती दिवसात पूर्ण करेल. आता ए आणि दुसरा काय बी आहे. ए काय करतो बी च्या तिप्पट वेगाने काम करतो. म्हणजे बी जेवढं काही काम करत असेल त्याच्या तिप्पट कोण करतं ए करतो. मग आपण बी चं काम जर 1 मानलं ठीक आहे तर ए ला किती 3. बरोबर. ए ची क्षमता किती झाली 3. का कारण की तो बी च्या तिप्पट आहे. मग बी जर 1 असेल तर ए किती झाला 3. आणि पुढे असं म्हटलं की दोघं मिळून. मग दोघं मिळून किती होतात 3 आणि 1 4. दोघांची कॅपॅसिटी किती आली 3 आणि 1 4. किती दिवसात काम पूर्ण करतात 21 दिवसात. 4 गुणिले 21 आणि भागिले. आता ते काम कोणाला करायचंय एकटा ए अ ला काम करायचंय फक्त. मग किती अ ची कॅपॅसिटी आहे किंवा ए ची कॅपॅसिटी आहे 3 म्हणून भागिले 3. 3 1 3 3 7 21 आणि 7 चौक किती झाले 28. म्हणजे ए ला किती दिवस लागतील 28 दिवस. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे एक व्यक्ती त्याच्या नेहमीच्या वेगाच्या 5/8 पट वेगाने चालल्यास तो 15 मिनिटे उशिरा पोहोचतो. तर त्या व्यक्तीला त्याच्या नेहमीच्या वेगाने किती वेळ लागत असेल. आता काय 5/8 पट वेगाने चालल्यास तो 15 मिनिटे उशिरा पोहोचतोय. म्हणजे जर त्याचा नेहमीचा वेग असेल 8चा हा आपण त्याचा नेहमीचा वेग मानू 8चा. जर तो 8च्या स्पीडने नेहमीच्या वेगाने चालला असेल तर काय आता कितीच्या वेगाने चाललाय 5/8. म्हणजे सुरुवातीचा होता 8 आणि आता त्याचा गेला 5/8. 8 8 कॅन्सल. म्हणजे आताचा त्याचा स्पीड किती आहे 5चा आहे. बरोबर. सुरुवातीचा त्याचा नेहमीचा स्पीड होता 8चा आणि आता काय केला तो 5च्या स्पीडने चाललाय. तर त्याला काय झालं 15 मिनिटे उशिरा पोहोचतोय. अंतर जर समान असेल ठीक आहे अंतर जर समान असेल तर जे वेग असतो वेग काय असतो वेळेचा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणजे काय करायचं फक्त हे जे आता वेग माहिती आपल्याला 8 आणि 5. 8 आहे त्याचा नेहमीचा 5 आहे नंतरचा. आणि वेळ घेताना फक्त त्यांची अदलाबदल करायची. म्हणजे सुरुवातीला 5 घ्यायचे आणि नंतर 8. आता लक्ष द्या इथे त्याचा स्पीड आहे 8चा नेहमीचा वेग आहे त्याचा 8. म्हणजे काय जास्त वेग आहे तर त्याला टाइम कसा लागणार आहे कमी लागणार आहे. आणि नंतरचा त्याचा स्पीड काय झालेला आहे 8 वरनं 5 झालेला आहे. म्हणजे 3 ने कमी झालेला आहे. तर त्याला टाइम काय लागेल जास्त लागेल. बरोबर. आणि आपल्याला तेच सांगितलं की वेळ वेळ आधी 5 लागत होती तर आता किती लागते 8 लागते. म्हणजे किती वाढले 3. आणि 3 वाढले म्हणजेच काय तो उशीर झालाय त्याला किती मिनिटे 15 मिनिटे. 3 चीच किंमत किती आहे 15 मिनिटे. तर आपल्याला काय विचारलं नेहमीच्या वेगाने गेल्यावर नेहमीच्या वेगाने किती वेळ लागेल. नेहमीचा स्पीड किती त्याचा 8चा आणि त्याला वेळ किती लागतो 5. म्हणून 3 ची किंमत जर 15 असेल तर 5 ची किती. मग काय करतो आपण 15 गुणिले 5 भागिले 3. 3 1 3 3 5 15 आणि 5 5 25 मिनिट. समजलं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 25 मिनिटे. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न म्हणजे थोडा ट्रिकी वाटला असेल आणि त्याचं उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी 40 दिलेलं असेल. पण त्याचं उत्तर 40 नसून 25 आहे. त्याचं रिझन असं आहे
की सुरुवातीला त्याचा स्पीड असतो 8 म्हणजे जास्त स्पीड आहे आणि नंतर काय होतो कमी होतो. जर स्पीड जास्त असेल तर टाइम कमी लागणार आहे आणि स्पीड जर कमी असेल तर टाइम जास्त लागणार आहे. म्हणून काय झालं नंतर तर त्याचा स्पीड कमी होता म्हणून त्याला 15 मिनिटे उशीर लागलाय. बरोबर स्पीड कमी असेल म्हणूनच 15 मिनिटे जास्त लागले. जर स्पीड जास्त असता तर टाइम काय झाला असता कमी झाला असता. म्हणून 3 ची किंमत 15 तर 5 ची किती किती आले 25. पर्याय क्रमांक 3. पुढे 4 क्रमागत संख्यांची बेरीज 110 आहे तर त्यापैकी सगळ्यात मोठी संख्या कोणती. 4 क्रमागत संख्यांची बेरीज दिलेली 110. जर तिला आपण 4ने भाग दिला तर आपल्याला काय मिळणार आहे सरासरी. मग आता 110 ला 4ने भाग देऊ. 4 दुने 8 किती उरले 3 3 और 0 30 4 7 28 पॉइंट ठीक आहे आणि 2 और 0 20 4 पंचे 20 किती आले 27.5. ही झाली त्यांची सरासरी. पण आपल्याला काय सांगितलंय क्रमागत संख्या म्हणजे हिच्या अगोदर 2 असतील आणि हिच्या नंतर 2 असतील. मग हिच्या अगोदर कोणत्या असतील 27 आणि 26 आणि नंतर काय असतील 28 आणि 29. ह्या त्या 4 संख्या आहे. आपल्याला विचारलं सगळ्यात मोठी मग सगळ्यात मोठी कोणती आहे 29. पर्याय क्रमांक 4. 4 मुलांचे सरासरी वय 21 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2 3 4 5 असल्यास त्यापैकी सगळ्यात लहान व सगळ्यात मोठ्या मुलीच्या वयांची बेरीज किती. तर बऱ्याच जणांनी इथे बेसिकने सॉल्व्ह केलं असेल. जास्त करायची म्हणजे बेसिकने सॉल्व्ह करायची काहीच गरज नव्हती. लक्षात द्या एकदम शॉर्ट ट्रिक सांगतो. काय करायचं 2 3 4 5 सगळ्यात लहान कोण असणार आहे जिचा रेशो सगळ्यात लहान ती सगळ्यात लहान आणि जिचा रेशो मोठा ती सगळ्यात मोठी. मग सर्वात लहान किती 2 आणि सगळ्यात मोठी 5 यांची करायची आहे बेरीज. 5 आणि 2 किती झाले 7. बरोबर 5 आणि 2 किती झाले 7. ऑप्शन मध्ये आपल्याला फक्त 7 ने भाग जाणारी संख्या शोधायची आहे. 12 ला भाग जातो का नाही. 42 ला जातो. 24 ला नाही. 36 ला नाही. एकच ऑप्शन आहे 42. समजलं. एका दुकानदाराने एक साडी 1375 रुपयांना विकल्यास त्याला 275 रुपये नफा होतो. तर त्या दुकानदाराला शेकडा किती नफा होतो. आता नफा झालेला म्हणजे काय विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त असेल. मग विक्री किंमत किती आहे 1375. त्याच्यामधून जर आपण नफा वजा केला नफा किती आहे 275 किती आले 1100 आणि 1100 काय आली आपली खरेदी. आपण शेकडा नफा कसा काढतो नफा किती आहे 275 भागिले खरेदी ती आहे 1100 गुणिले 100. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 11 1 11 11 दुने 22 27 मधून 22 गेले 5 आणि 5 वर 5 55 11 5 55 म्हणजे किती टक्के 25% नफा. पर्याय क्रमांक 2. पुढे एका दुकानदाराने 50 पेन 150 रुपयांना विकले तेव्हा त्याला 50% नफा झाला. तर त्याला त्या व्यवहारात एकूण किती रुपये नफा झाला. आता लक्ष द्या 50% नफा कधी होणार आहे जेव्हा आपण 100 ची वस्तू 150 ला विकू त्यावेळेस काय होईल 50% नफा होईल. मग इथे तेच झालंय विक्री किंमत किती आहे 150 म्हणजे खरेदी किती असणार आहे 100. जर खरेदी 100 आहे विक्री 150 तर नफा किती झाला 50 रुपये. म्हणून याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3 50 रुपये. पुढे एका बँकेला 15,000 रुपये मुद्दलावर 7 वर्षात 12,600 सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती. आता व्याजाचा दर विचारलाय सरळ व्याज आहे म्हणजे आपलं व्याजाचं सूत्र काय मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मग मुद्दल किती तुमची 15,000 गुणिले वर्ष किती 7 गुणिले रेट माहिती का नाही तोच काढायचा आपल्याला भागिले 100 आणि बरोबर किती 12,600. हे काय व्याज. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 0 गेला 0 गेला 15 ने भाग देऊया 15 1 15 15 8 20 असे 126 मधून 120 गेले किती 6 6 वर 0 60 आणि 15 चौक 60 म्हणजेच काय रेट बरोबर 84 भागिले 7. मग जर भाग दिला 7 1 7 7 1 7 8 7 गेला 1 1 वर 4 14 आणि 7 2 14 म्हणजे किती टक्के 12%. पर्याय क्रमांक 4. लक्ष द्या सरळ व्याजाने एका रकमेची दाम दुप्पट होण्यास 9 वर्ष लागतात तर त्याच रकमेची त्याच दराने तिप्पट होण्यास किती वर्ष लागतील. बरेच विद्यार्थी ह्या प्रश्नाला थोडे बेसिकने जातील आणि जास्त टाइम लावतील. आपण एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला समजून सांगू. वर्ष किती आहे 9 वर्ष आहे.
दुप्पट होते म्हणजे काय, 2 पट होते. आता काय विचारलंय, तिप्पट कधी होईल म्हणजे काय, 3 पट कधी होईल. करायचं काय की दुप्पट दिलेली आहे बरोबर, किती वर्षात, 9 वर्षात. तर तिप्पट किती वर्षात, 2तून 1 वजा करायचा, 2तून 1 गेला किती, 1 बरोबर, दुप्पट होते. ठीक आहे. हा मग काय करायचं, हे जे 2 आहे 2तून 1 वजा करायचा म्हणजे किती, 1. आणि एकासाठी काय 9 वर्ष. तर आता तुम्हाला किती विचारली आहे, 3 पट बरोबर. परत 3तून पण 1 वजा करायचं किती, 2. एकासाठी 9 वर्ष, 2 साठी किती, 18 वर्ष. कळलं. किंवा ज्यांना समजलं नसेल त्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं, तिप्पट विचारली आहे बरोबर, तिप्पट म्हणजे काय, 3 पट, त्याच्यातून 1 वजा करा किती, 2. आणि फक्त जे वर्ष असतील त्याला त्याच्याने गुणा, 9 दुने 18. जर इथे मला 7 पट विचारली असती तर मी काय केलं असतं, 7 मधून 1 वजा केला असता किती, 6. आणि 6ला काय जेवढे वर्ष आहे त्याने गुणलं असतं, 9 × 54. जर 4 पट विचारली असती तर काय केलं असतं, 4तून 1 कमी केला असता, 3. आणि वर्ष किती आपले 9, तर 9 3 किती, 27. कळलं. अशा पद्धतीने सरळ व्याजाचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पटीवरील एक्झाम्पल सरळ व्याजाचे इथे मी व्यवस्थित समजवलंय. आणि अशाच प्रकारचे एक्झाम्पल चक्रवाढ व्याजामध्ये पण विचारतात की एवढ्या वर्षात एवढी पट होते तर तेवढ्या वर्षात किती पट होईल. असे प्रश्न सरळ व्याजामध्ये पण येतात आणि चक्रवाढ व्याजामध्ये पण येतात. आपण ऑलरेडी चक्रवाढ व्याजाची व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी चक्रवाढ व्याजाची व्हिडिओ बघितली नसेल त्यांनी ती बघून घ्या, कारण की त्याच्यामध्ये मी अवघड गणित एकदम सोप्या पद्धतीने व एकदम शॉर्ट ट्रिक्सने व्यवस्थित समजावले. ठीक आहे. पुढे काय, 1995 साली प्रजासत्ताक दिन हा सोमवारी आला असेल तो 2000 साली प्रजासत्ताक दिन हा कोणत्या वारी आला असेल. ठीक आहे. आता प्रजासत्ताक दिन म्हणजेच काय, 26 जानेवारी बरोबर. मग आता 26 जानेवारी 1995 ला कोणता वार होता, सोमवार होता बरोबर. आपल्याला विचारलं 2000 साली, मग 95 नंतर काय, 96 97 98 99 आणि 2000 बरोबर. 1998 1999. आपल्याला माहिती आहे जर साधं वर्ष असेल तर आपण काय 1 दिवस पुढे जातो आणि लीप वर्ष असेल तर 2 दिवस पुढे जातो. मग आता काय 1995 हे कोणतं वर्ष आहे, साधं वर्ष आपलं. त्याच्यानंतर 1996 इथे मी किती दिवस ऍड करेल, एकच दिवस ऍड करेल. एकच का करेल, जरी लीप वर्ष असेल तरी एकच दिवस ऍड करेल. का, कारण की आपला प्रजासत्ताक दिन कधी आहे, जानेवारी मध्ये. फेब्रुवारी महिना आला का, अजून नाही आला. जेव्हा आपण फेब्रुवारी महिना क्रॉस करू तेव्हा आपण 2 घेणार आहे, पण अजून आपण जानेवारी महिन्यातच आहे, त्याच्यामुळे मी इथे किती घेईल, 1. हा आता 1997 मध्ये काय 2 दिवस घेईल. 2 दिवस का घेईल, कारण की जो 1996 फेब्रुवारी होता तो आता कव्हर झालेला आहे किंवा क्रॉस झालेला आहे, म्हणून इथे असेल 2. 98 मध्ये परत 1, 99 मध्ये 1 आणि 2000 मध्ये पण 1. मग किती झाले टोटल, 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 5 6, टोटल किती 6 दिवस. म्हणजे सोमवार पासून आपल्याला काय 6 दिवस पुढे जायचं आहे. एक तर 6 दिवस पुढे जा, नाही तर 1 दिवस मागे या. उत्तर तेच असणार आहे. जर आपण सोमवार पासून 6 दिवस पुढे गेलो तर काय, मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार. कोणता वार येईल, रविवार. पर्याय क्रमांक 3 रविवार उत्तर आहे आपलं. किंवा मी काय सांगितलं, 1 दिवस मागे या, सोमवार पासून 1 दिवस मागे आलो तरी काय रविवार. म्हणजे उत्तर काय, पर्याय क्रमांक 3 रविवार. पुढे 11:20 घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोन होईल. आता याच्यासाठी काय तुम्हाला एक सूत्र माहिती पाहिजे कोन काढण्यासाठी. ते काय असतं, 30 गुणिले तास. तास किती आहे, 11:20 झाले म्हणजे काय 11 आहे तुमचे तास. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिटे. मिनिटे किती आहे 20. मग 2 ने भाग देऊ, बे एक बे शून्य शून्य. आणि 11 गुणिले 30 किती आले 300. सॉरी 11 गुणिले 30 किती आले 330. 11 त्रिक 33 वजा किती आहे 11 गुणिले 10 म्हणजेच 110. किती आले 220. पण लगेच 220 बघून इथे उत्तर टिक करू नका. का, कारण की आपल्याला माहिती आहे 180च्या वर जर आपल्या कोणाचं माप आलेलं असेल तर ते काय करतो आपण 360 मधून वजा करतो. 360 मधून
जर 220 वजा केले, शून्याचा शून्य, 6तून 2 गेले 4 आणि 3तून 2 गेला 1, म्हणजे किती 140°. पर्याय क्रमांक 2 140°. का? कारण की आपल्याला काय विचारलंय 11:20. ठीक आहे, यांच्यातील तास काटा व मिनिट काटा यात किती अंशाचा कोण होईल. आपल्याला अंतर कोण विचारला होता, त्याच्यामुळे आपण काय सांग उत्तर किती दिले 140°. पुढे एका आयताचे क्षेत्रफळ 108 चौरस सेमी असून आयताची लांबी 12 सेंटीमीटर आहे, तर आयताचा कर्ण किती असेल. आता क्षेत्रफळ 108 आहे, जर 108 ला आपण लांबीने भाग दिला तर आपल्याला काय मिळणार आहे रुंदी. 12 अष्टोसे म्हणजे 9 सेंटीमीटर काय झाली रुंदी. 9 सेंटीमीटर रुंदी आहे, 12 सेंटीमीटर लांबी आहे, तर कर्ण किती असेल 15. कारण की हे काय तयार झालं पायथागोरसचं त्रिकूट. बरोबर. 9चा वर्ग 81 अधिक 12चा वर्ग 144. जर आपण यांची बेरीज केली तर किती 225 आणि 225चा वर्गमूळ किती 15. का? कारण की आपल्याला माहिती आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, म्हणून त्याचं उत्तर किती आहे 15 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 4. पुढे एका मोठ्या रथाची त्रिज्या 2.1 मीटर आहे, तर 6.6 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी चाकाचे किती फेरे व्हावे लागतील. बरोबर. आता एक मोठा रथ आहे, त्याची त्रिज्या दिलेली आहे 2.1 मीटर, पण अंतर कशात दिलेले आहे 6.6 किलोमीटर मध्ये. मग आपल्याला काय करावं लागेल, जेव्हा रथ तुमचा चालणार आहे तेव्हा काय होणार आहे की त्याचा परीघ जो असणार आहे म्हणजेच काय परिमिती. बरोबर. वर्तुळात काय असतं परीघ, त्याचा परीघ काय होणार आहे तो काउंट होणार आहे. म्हणजे आपल्याला इथे काय काढावं लागेल परीघ, आणि परीघाचं सूत्र काय 2πr. मग 2 गुणिले किती पायची किंमत 22/7 आणि गुणिले r किती आहे 2.1. 2.1 आहे. आता पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणजे मी खाली काय करतो एक शून्य घेतो, म्हणजे पॉईंट काय होईल आपला कॅन्सल. ठीक आहे. आता खाली शून्य घेतला म्हणजे पॉईंट काय करावं लागेल कॅन्सल, म्हणून मी इथे फक्त 21च लिहितो. 21 से 10, 7 1 7, 7 3 21, हे किती झाले 22 दुने 44, 44 गुणिले 3, 44 गुणिले 3 भागिले किती 10, 312, 2 अचाला 1, 4 3 12 आणि 1 13, 132/10 म्हणजेच किती 13.2. बरोबर. हे कशात आहे आपले मीटर मध्ये. पुढे आता अंतर किती कव्हर करायचंय 6.6 किलोमीटर. आता किलोमीटरचं कशात रूपांतर करून घ्यायचं मीटर मध्ये. 6.6 किलोमीटर म्हणजे किती 6600 मीटर. त्याला कितीने भाग द्यायचा आहे 13.2. आता खाली पॉईंट आहे, वरती एक शून्य घेऊन घेतो म्हणजे पॉईंट काय होईल कॅन्सल. मग 66 1 66 आणि 66 दुने 132. जर दोनाने भाग दिला तर किती 500. म्हणजेच काय किती फेरे तयार होणार आहे 500 फेरे. ठीक आहे. किती फेरे लागतील 500 फेरे लागतील. पुढचा प्रश्न आहे एका वर्तुळाचा परिघ हा 50% वाढवला तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी वाढेल. तर जेव्हा कधी असे प्रश्न येतील तेव्हा काय करायचं जेवढे पण टक्के दिलेले असेल, आता इथे किती दिलेले 50, 50 ची करायची दुप्पट किती आले 100 आणि त्यात काय मिळवायचं जी पण संख्या असेल तिचा करायचा वर्ग. 50 चा वर्ग 2500 आणि त्याला 100 ने भाग द्यायचा. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 100 अधिक 25 125. हे काय असेल तुमचे टक्के. पर्याय क्रमांक 3. जर इथे वेगळी संख्या असती तर मी काय केलं असतं त्याची दुप्पट केली असती, नंतर त्याचा वर्ग केला असता, त्याला 100 ने भाग दिला असता आणि दोघांची बेरीज केली असती. पुढचा प्रश्न आहे 1.1 मीटर लांबी असलेल्या तारेतून 11 सेंटीमीटरचा एक तुकडा कापून घेतला तर उरलेल्या तारेची लांबी किती. आता हे दिलेले मीटर मध्ये, हे दिलेले सेंटीमीटर मध्ये. दोघांना काय करावं लागेल एकाच युनिट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग मी मीटरचे काय करून घेतो सेंटीमीटर. आता 1.1 मीटर म्हणजेच किती, त्याला जर 10 ने गुणलं तर किती होतील 110, सॉरी 10 ने नाही 100 ने. ठीक आहे. का? कारण की 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 100 सेंटीमीटर. जर 1.1 ला आपण 100 ने गुणलं तर किती होतील 110 सेमी. बरोबर. आणि याच्यातून काय वजा करायचे 11 सेमी. मग किती उरले 99 सेमी. पर्याय क्रमांक 4 99 सेंटीमीटर. पुढे 52 पत्त्याच्या कॅट मधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला असता तो पत्ता राजा असण्याची संभाव्यता किती. आपल्याला माहिती आहे कॅट मध्ये टोटल किती पत्ते असतात 52 आणि त्याच्यापैकी एक पत्ता काढलाय, पण तो पत्ता काय पाहिजे आपल्याला
राजा, बरोबर. आपल्याला माहिती आहे एका कॅट मध्ये किती राजा असतात? 4, म्हणून 4/52. भाग जात असेल तर देऊन देऊया. 4 1 4, 4 1 4, 5 4 गेला 1, एकावर 2 12 आणि 4 त्रिक 12, म्हणजेच किती आले? 1/13. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, एका वृत्तचिती आकाराच्या पाण्याच्या टाकीचे घनफळ 6160 घनमीटर असून तिची त्रिज्या 14 मीटर आहे, तर त्या टाकीची उंची किती? आता आपल्याला घनफळ दिलेले आहे. आपल्याला माहिती आहे वृत्तचितीचं घनफळ म्हणजे काय? पाय आर वर्ग एच. काय असतं? पाय आर वर्ग एच. आणि तेच किती दिलेले आपल्याला? 6160. मग आता सॉल्व्ह करूया. पायची किंमत किती? 22/7 गुणिले आर. आर किती आहे? 14. 14 गुणिले 14 गुणिले हाईट. आणि हेच घनफळ किती दिलेले? 6160. 6160. भाग देऊया. 7 1 7, 7 दुने 14. ओके. 11 दुने 22, 11 पाचे 55. 61 मधून 55 गेले किती? 6. 6 वर 6 66 आणि 11 सक 66. शून्याचा शून्य तसाच. परत 14 ने भाग देऊ. 14 1 14, 14 चोक 56. किती आले? 40. आणि बेदुने किती? 4. डायरेक्ट 4 ने भाग देतो. 40 ला जर 4 ने भाग दिला तर किती? 10. म्हणजे किती उत्तर आलं आपलं? 10 मीटर. आणि तीच काय असेल? उंची, म्हणजेच आपली हाईट. बरोबर. किती आली? 10 मीटर. अशा प्रकारे आपले गणिताचे सगळे प्रश्न सॉल्व्ह झालेले. पहिले 25 प्रश्न होते बुद्धिमत्ताचे, नंतरचे शेवटचे प्रश्न होते गणिताचे. याच्या अगोदर आपण मराठी आणि जीके जीएस याची व्हिडिओ ऑलरेडी आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली आहे. इथून पुढे पण प्रत्येक जिल्ह्याचे प्रत्येक पेपर आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं आणि नोटिफिकेशन ऑन केलं तर आम्ही ज्या पण व्हिडिओ टाकू ते सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.